आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। मात्र त्या सुरुवातीलाच या क्षणाची सर्वात विशेष ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे। कारण कीर्तिकर हे आता शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जातोय। कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत। सीएम शिंदेंची कीर्तिकरांनी भेट घेतलेली आहे, तर गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहेत। ठाकरेंना त्यामुळे हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। यापूर्वीच आपण पाहिलेलं होतं शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर अजूनही फोडाफोडीचं राजकारण थांबलं नसल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कारण आता गजानन कीर्तिकर हे देखील एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा सगळ्यात मोठा धक्का। आणि त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेचा मार्ग गजानन कीर्तिकर आता पत्करणार आहेत। ठाकरेंना त्यामुळे हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। तर यापूर्वीच गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मात्र आता ते शिंदे गटाच्या मार्गावरती असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आता गजानन कीर्तिकर प्रवेश करणार आहेत। तर गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहे। उभी फूट पडल्यानंतर झालेल्या दोन गटांपैकी यापूर्वीच एकनाथ शिंदेंसोबत जाणाऱ्यांचा आकडा वाढल्याचं दिसतंय। विविध स्तरावरती त्याचे संकेतही पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी तर युवा सेनेला देखील भगदाड पाडण्यामध्ये एकनाथ शिंदे गटाला मोठं यश मिळालेलं आहे। तर दुसरीकडे आता गजानन कीर्तिकर हे देखील एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहेत। त्यामुळे ठाकरेंसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जातोय। खरं तर गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कीर्तिकरांनी भेट घेतल्यानंतर मात्र आता गजानन कीर्तिकर एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। उदय, खरं तर गजानन कीर्तिकर देखील आता एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि प्रवेश निश्चित मानला जातोय। एक प्रकारे हा आणखी एक मोठा धक्का ठाकरे गटासाठी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने जाणते सहकारी गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे नेते देखील आहेत आणि शिवसेनेचे खासदार देखील आहेत। विद्यमान दोन वेळचे खासदार आहेत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे आणि ते आता बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेले आहेत। थोड्या वेळापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये खूप मोठं राजकारण जे आहे ते झालं असल्याची माहिती मिळते आहे। आता थोड्याच वेळानंतर रवींद्र नाट्य मंदिर येथे एक मेळावा होत आहे आणि या मेळाव्यामध्ये गजानन कीर्तिकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार हे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। आणि आता वर्षावरनं जो कॉन्वॉय निघालेला आहे त्या कॉन्वॉयमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारमध्ये हे खासदार गजानन कीर्तिकर हे बसले होते। त्यांच्या शेजारी लोकसभेचे जे विधिमंडळ गटनेते त्यांचे आहेत राहुल शेवाळे खासदार हे देखील होते आणि असे सर्व जे काही राजकारण पडद्यामागे मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात गजानन कीर्तिकर यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। गेले काही दिवस आपण सातत्यानं बातम्या पाहत होतो की गजानन कीर्तिकर हे काहीसे नाराज होते आणि ते देखील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत होते। ज्यावेळेला ते आजारी होते हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते त्यावेळेला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये आले होते। ते तिथले फोटो आणि व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाले होते आणि त्यानंतर आज आता आपण पाहतो की मध्य मुंबईमध्ये रवींद्र नाट्य मंदिर येथे जो बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे खासदार राहुल शेवाळे यांच्या नियोजनानुसार आणि त्याच मेळाव्यामध्ये खासदार गजानन कीर्तिकर नक्कीच हा पक्षप्रवेश पार पडताना दिसून येणार आहे। आपलं देखील लक्ष उदय अशाच प्रकारे या संपूर्ण घडामोडींवरती असू द्या। तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद। आणखी एक ब्रेकिंग न्यूज येते। पुण्यामधील स्कूल बसला रायगडमध्ये अपघात झालेला आहे। माणगाव रायगड मार्गावरती हा अपघात झाला। 15 विद्यार्थी यामध्ये जखमी झाल्याची माहिती कळते। सहलीला गेलेले असताना बस दरीत कोसळलेली आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तर पुण्यातली ज्ञानप्रबोधिनी स्कूल आहे तिथल्या स्कूल बसला रायगडमध्ये हा अपघात झालेला आहे। माणगाव रायगड रस्त्यावरती घरोशीवाडी या ठिकाणी हा अपघात झाला। या अपघातात 15 विद्यार्थी जखमी असल्याची प्राथमिक माहिती कळते। घरोशीवाडी इथल्या दरीमध्ये ट्रिपला आलेली बस कोसळलेली आहे।
त्यानंतर आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, मात्र पक्षामध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातलं चित्र बदललं। जिल्ह्यामधील शिवसेनेचे आमदार आणि मंत्री बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये सामील झाले, पण आता बाळासाहेबांच्या शिवसेनेतही आलबेल नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आमदार सुहास कांदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे, तर दुसरीकडे संजय राऊतांच्या सुटकेनंतर जिल्ह्यातल्या जल्लोषामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उभारी मिळाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांची जेलमधून सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला। नांदगावसह नाशिक जिल्ह्यातही मोठा जल्लोष करण्यात आला। नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला, तर तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। एक आमदार आणि एक मंत्री इतकं शिवसेनेचं नाशिक जिल्ह्यात बळ होतं, मात्र दोघांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा झेंडा घेतला, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला होता। असं असतानाही नाशिक जिल्ह्यात संजय राऊतांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोष केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। माननीय राऊत साहेबांना मानणारा शिवसैनिकांमध्ये एक वर्ग आहे, हे काही झाकून लपून नाही। आणि ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या भावना ते नांदगावलाच कशाला आपण टीव्हीवरनं बघितलं, बऱ्याच ठिकाणी ज्यांना आनंद झाला त्यांनी आनंद व्यक्त केला। पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीला सुहास कांदे उपस्थित नव्हते, तसंच मागील 1.5 महिन्यांपासून बैठकींना त्यांची उपस्थिती नाही, त्याकडे पत्रकारांनी दादा भुसे यांचं लक्ष वेधलं। सुहास कांदे यांची अनुपस्थिती नाराजीमुळे आहे का, असा प्रश्न दादा भुसे यांना विचारण्यात आला। सुहास कांदे दिसले नाही, गेल्या 1.5 महिन्यांपासून सुहास कांदे कुठल्याही कार्यक्रमामध्ये असा काहीच विषय नाही। आम्ही सगळेजण सोबत एक दिलाने काम करतो आहोत। नाशिक जिल्ह्याचे प्राधान्यक्रमाने आम्ही 15 मुद्दे तयार केलेले आहेत आणि बोलण्याच्या पेक्षा कृतीमधून तुम्हाला हे दिसून येईल। सुहास कांदेंच्या नाराजीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास असून नाराज नसल्याचं आमदार सुहास कांदेंनी स्पष्ट केलं। तर नाराजीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जोरदार टीका करण्याची संधी साधली। नाशिक महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर नाराज नसल्याचं सुहास कांदेंनी स्पष्ट केल्यानं पक्षाला दिलासा मिळालाय। तर दुसरीकडे संजय राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला। या सर्व पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही जोरदार तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। विरोधी पक्षनेते अजित पवार अखेर सक्रिय झालेत। 5 दिवसांनी प्रकटलेल्या अजित पवारांनी नाराज नसल्याचं स्पष्ट करत मीडियावर खापर फोडलं। उगाच माझी प्रतिमा मलिन केली, मी कुठेही जाणार नाही, मी लढणारा माणूस असल्याचं अजित पवारांनी मावळमध्ये सांगितलं। अजित पवार अखेर प्रकटले। 5 दिवसांनंतर अजित पवार माध्यमांसमोर। माध्यमांवर फोडलं खापर। तुम्हाला इतकं स्पष्ट सांगितलं की बाबा मी त्याबद्दल बोलणार नाही, तरी तुम्ही फिरून फिरून तिथंच आणता, मी सांगेन ना। नाराजीच्या बातम्यांचा घेतला समाचार। अजित पवार नाराज आहेत, नॉट रिचेबल आहेत, अशी चर्चा मागील 5 दिवसांपासून सुरू होती। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या 2 दिवसीय शिबिराच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी दांडी मारली, त्यामुळे उलट-सुलट चर्चेला सुरुवात झाली। त्यातच खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरले, मात्र त्यानंतरही अजित पवार माध्यमांसमोर आले नाहीत, त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चेनं अधिकच वेग घेतला। अखेर मावळमध्ये अजित पवारांनी सर्व चर्चांचा इन्कार करत चांगलीच झाडाझडती घेतली। मी एकतर गेलेलो होतो बाहेरगावी
4 तारखेला रात्री माझं फ्लाईट होतं. रात्री उशिरा मी गेलो आणि 10ला रात्री आलो. काही माहिती घ्यायची नाही, काही नाही. वेगवेगळ्या चॅनलवर काही पण तुमच्या क्लिप चालू ठेवायच्या. कुणीतरी विचारायचं होतं माझ्या ऑफिसला की अजित पवार कुठे गेलेले. जो माणूस परदेशामध्ये जातो तो माणूस परदेशातनं त्या ठिकाणी लगेचच इथं हे करू शकत नाही. अजित पवार रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अजित पवार 5 दिवस आजारी होते. 6 महिन्यांपूर्वी बाहेरचा दौरा ठरला होता, अशी माहिती अजित पवारांनी दिली. 4 तारखेला रात्री उशिरा 1:30 वाजता फ्लाईटनं अजित पवार गेले होते. मात्र इथे माझ्याबद्दलच्या काहीही बातम्या सुरू होत्या. गैरसमज निर्माण केला गेला. यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. दादा वाचून यांचं काय नडतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मधल्या काळामध्ये कारण नसताना माझी बदनामी करण्याचा जो प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि माझे जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मी असा कधी पळून जाणारा माणूस नाहीये. मी कुठल्याही गोष्टीला सामोरा जाणारा माणूस आहे. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे राज्यात घडणाऱ्या घडामोडींवर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचं मत महत्त्वाचं असतं. सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द वापरण्यात आल्यावर अजित पवार काय बोलणार याकडे माध्यमांचं लक्ष लागलं होतं. राज्यात राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे. संजय राऊत जेलच्या बाहेर आल्यात. अशा सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची वक्तव्य महत्त्वाची ठरणार असल्यानं त्यांची माध्यमात चर्चा सुरू होती. अखेर अजित पवार माध्यमांसमोर आले. मात्र त्यांनी चर्चांचं खापर माध्यमांवरच फोडलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांपाठोपाठ आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची जीभ घसरली आहे. बावनकुळेंनी शरद पवारांची भोंदूबाबा अशी संभावना केली आहे आणि त्यामुळे नवा राजकीय वाद पेटलाय. शरद पवारांना भोंदूबाबाची उपमा. चंद्रशेखर बावनकुळेंची जीभ घसरली. बावनकुळेंच्या टीकेवरून कलगी तुरा. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाकयुद्ध काही शमण्याचं नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची जीभ घसरली. त्यांनी शरद पवारांना भोंदूबाबाची उपमा दिल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. बेमानी तो सत्ता बनवण्याचा जो प्रयत्न होता आणि तो केला सक्सेसफुली. म्हणजे उद्धव ठाकरेंची वर एक प्रकारचा जादूटोणा केल्यासारखा प्रयोग झाला. त्या जादूटोण्यात उद्धवजी चालले गेले आणि खास करून राष्ट्रवादीनेच जादूटोणा केला होता उद्धवजीवर आणि म्हणून उद्धवजीचं थोडं त्या ठिकाणी माइंड डायव्हर्ट झाला आणि दरवाजे बंद करून पवार साहेबांकडे गेले. पण पुढं आता आम्ही इतके अलर्ट आहोत का आम्ही शिंदे आणि फडणवीस 200+ आणणार आहोत. खरं तर गेल्या 2.5 वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेनेतील आमदारांच्या फुटीनं आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर जहरी टीका केली जाते. बावनकुळेंनी केलेल्या टीकेवर विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय. जादूटोना, भोंदूबाबा हे शब्द सभ्य संस्कृतीय नाही. राजकारण जर करायचं असेल तर मुद्द्यावर राजकारण केलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी कायदा कुठल्या सरकारने आणला याचा कदाचित चंद्रशेखर बावनकुळेंना विसर पडलेला असावा. निश्चितच पवार साहेबांची पकड महाराष्ट्रावर आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील राजकीय नेत्यांची भाषा शिवराळ झाल्याचं पाहायला मिळतंय. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलेलं होतं. तर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी नेत्या सुषमा अंधारेंविषयी अशाच प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे वाद रंगला होता. ही दोन्ही प्रकरणं थंड होण्यापूर्वीच बावनकुळेंनी पवारांना भोंदूबाबाची उपमा दिली आहे. त्यामुळे नवा राजकीय वाद पेटलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील राजकीय वैर संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. बरं, त्यातच मागील काही वर्षांपासून खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातही वेळोवेळी वादाची ठिणगी पडलेली आहे. आता हाच राजकीय संघर्ष जळगाव दूध संघाच्या निवडणुकीतही पाहायला मिळतोय. कारण सर्वपक्षीय विरोधकांनी एकनाथ खडसेंना एकाकी पाडत त्यांची कोंडी करण्याची रणनीती आखल्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा खडसे विरुद्ध
महाजन, गुलाबराव. जळगावात खडसेंविरोधात विरोधक एकत्र. दूध संघाच्या निवडणुकीत कोंडीचा प्रयत्न. मुक्ताईनगरात खडसेंविरोधात 40 गावचे आमदार. जळगावमध्ये पुन्हा एकदा खडसेंना घेरण्यासाठी विरोधकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळतंय. खडसेंचे जुने सहकारी आणि राजकीय वैरी समजले जाणारे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दोघांनी दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. खडसेंचा गड समजल्या जाणाऱ्या मुक्ताईनगरमधून भाजपनं 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण यांना खडसेंविरोधात मैदानात उतरवलंय. त्यामुळे दूध संघात माजी मंत्री एकनाथ खडसे विरुद्ध भाजप आमदार मंगेश चव्हाण असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. तुम्ही जाणून बुजून तिथं का संस्था पात्र होऊ दिल्या नाहीत? तिथं आता उमेदवारच कोणी व्हायला नको, मी बिनविरोध निघेल आणि माझ्या समोर कोणी लढत नाही, ही भूमिका त्यांची ही चुकीची आहे. त्यांच्या समोर आम्ही लढायला तयार आहोत. मी तुम्हाला आज जबाबदारीने सांगतो, समोरासमोर त्यांनीही लढावं, मी त्यांच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे. खरं तर जळगाव जिल्हा दूध संघाची भरभराट खडसेंच्याच काळात झाली आहे. जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेची स्थापना 1971 साली झाली. 1995 मध्ये अर्थमंत्री असलेल्या खडसेंच्या मदतीनं राष्ट्रीय दूध डेअरी अर्थात NDDBनं ही संस्था चालवण्यास घेतली. याच कालावधीत संस्थेची पुन्हा प्रगती सुरू झाली. 2015 साली प्रदीर्घ काळानंतर दूध संघाची निवडणूक झाली आणि खडसेंचं पॅनल सत्तेत आलं. दूध संघाच्या अध्यक्षपदी खडसेंच्या पत्नी मंदा खडसे विराजमान झाल्या. ऑक्टोबर 2020 मध्ये संचालक मंडळाची मुदत संपली, पण कोरोनामुळे त्यांना मुदतवाढ मिळाली. 2022 मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून आमदार मंगेश चव्हाणांची नियुक्ती झाली. प्रशासक आमदार चव्हाणांनी संस्थेची झाडाझडती घेऊन संचालक मंडळावर आरोप केले आहेत. पण एकनाथ खडसे गटानं कोर्टात जाऊन या निर्णयाला स्थगिती मिळवली. आता पुन्हा एकदा थेट निवडणुकीच्या माध्यमातून ठाकरेंना एकाकी पाडण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू झालेत. त्यावरून खडसेंनी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांवर निशाणा साधलाय. संघाची आर्थिक स्थिती चांगली झाली, त्यामुळे अनेकांच्या नजरा या दूध संघाकडे वळलेल्या दिसत आहे. आता यामध्ये अनेक मान्यवरांनी फॉर्म भरले. त्याच्यामध्ये मंत्र्यांनाही याचा लोभ आवरता आला नाही. एकंदरीत एकनाथ खडसे त्यांचे सहकारी विरुद्ध सारे असं एकंदरीत आता तरी चित्र दिसत आहे. दूध संघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सर्वच विरोधकांनी खडसेंना टार्गेट केल्यानं आता या निवडणुकीत पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जळगावहून नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत आणि त्यातच आता भाजप खासदार उदयनराजे भोसलेंनी या कबर वादामध्ये उडी घेतलेली आहे. उदयनराजेंनी या प्रकरणात काय भूमिका घेतली आहे जाणून घेऊयात आमच्या या रिपोर्टमधून. खानाची कबर सामान्यांसाठी खुली करा, खासदार उदयनराजे भोसलेंची मागणी. अतिक्रमण हटवल्यानंतर राजेंची प्रतिक्रिया. निर्णय सरकारचा, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवण्यात आलंय. राज्य सरकारच्या या कारवाईनंतर आता ही कबर सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची मागणी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसलेंनी देखील ही कबर सामान्यांसाठी खुली करण्याची मागणी केली आहे. जी आताची पिढी आहे किंवा पुढची भावी पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे की बाबा ही कबर कशा करताय, काय झालं इतिहास, आणि त्यासाठी ती खुली तर केलीच पाहिजे. कारण की जाताना लोकांना इतिहास त्याशिवाय जिवंत राहणार कसं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून ही कबर बनवण्यात आल्याचं सांगितलं जातं. पण 1990 सालापासून अफजल खानाची ही कबर जास्त चर्चेत आली. 2000 साली काही मुस्लिम संघटनांनी या कबरीचं उदात्तीकरण केलं.
इथे निवारा बांधण्याची मागणी करत काही जागाही मिळवली, पण त्यानंतर वनविभागाच्या जागेवर बेसुमार अतिक्रमण झालं. कबरीचं सुशोभीकरण झालं आणि काही खोल्याही बांधल्या गेल्या. 2004 मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी हे बांधकाम हटवण्याची मागणी केली. त्यानंतर हा वाद वाढू नये म्हणून 2006 मध्ये हा परिसर सील करण्यात आला. 2007 मध्ये हा वाद हायकोर्टात पोहोचला. कबरीवरील दर्गा हटवण्याची मागणी करण्यात आली. आता कबरी भोवतीचं अतिक्रमण हटवण्यात आल्यानं शिवरायाच्या शौर्याचं प्रतीक असलेली ही कबर सामान्यांसाठी खुली करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली. पण ही कबर खुली करायची की नाही हा सर्वस्वी निर्णय राज्य सरकारचा असल्याची प्रतिक्रिया साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. आता हा मॅटर शासन स्तरावरचा आहे. जसं शासन स्तरावरून आम्हाला निर्देश आला त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू. एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गड किल्ले जपणं गरजेचं आहे. त्याचवेळी शत्रूच्या अशा कबरीही महाराजांचं शौर्य आणि औदार्य सांगतात. त्यामुळे आता अतिक्रमण हटवल्यानंतर या कबरीही सामान्यांसाठी खुल्या होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साताऱ्याहून ज्ञानेश्वर साळुखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या अतिक्रमण काढल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वाकयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर आता कबर हटवण्याबाबतही विधानं केली जात आहेत. भाजपचे आमदार नितेश राणेंच्या केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या दिवशी कबरही हटवली जाईल. भाजप आमदार नितेश राणेंचं विधान. अफजल कबरी प्रकरणी राजकारण तापलं. अतिक्रमण हटवल्यानंतर वाकयुद्ध रंगलं. कसं तुम्ही झोपेत असताना अतिक्रमण हटवलं, तसं तुम्ही एकदा झोपेत असताना कबर पण तिथे हटवली जाईल एवढा विश्वास आहे. प्रतापगडाच्या खाली असलेल्या अफजल खानाच्या कबरी भोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी केलेलं हे विधान. हे अतिक्रमण काढून टाकण्यासाठी 2017 पासूनच प्रयत्न सुरू होते, पण त्याला गुरुवारी 11 नोव्हेंबर 2022ला मुहूर्त मिळाला. यावरून महाविकास आघाडीवर टीका करताना नितेश राणेंनी आता थेट अफजल खानाची कबर हटवण्याचं भाकीत केलंय. जे अफजल खान असेल, औरंगजेब असेल, ह्यांच्या आठवणी आम्हाला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कशाला पाहिजे? त्यांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, आमच्या इतिहासाला गालबोट लावण्याचं काम ह्या नालायकांनी केलेलं आहे. त्यांची कुठलीही आठवण आम्हाला महाराष्ट्रामध्ये नको. फक्त त्याची वेळ आणि काळ आणि तारीख हे आम्ही तुम्हाला न सांगता जाहीर करू. दरम्यान अफजल खानाच्या कबरीवरून आधीच इतिहास अभ्यासक आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. अफजल खानाचा वध केल्यानंतर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कबरीसाठी जागा दिली होती. त्यामुळे कबर हटवण्याचा अधिकार कुणालाच नाही असं म्हणत श्रीमंत कोकाटेंनी कबर हटवण्याला विरोध केला. तर हिंदुत्ववादी संघटनेच्या आनंद दवेंनी कबर महाराजांनी बांधली हे खोटं असल्याचा आरोप केलाय. शिवाजीराजेंनी अफजल खानाला ठार मारल्यानंतर अफजल खानाची कबर बांधण्यासाठी तिथं जागा दिली, मुजावर नेमला. म्हणजे आपला शत्रू जरी असला तरी त्याच्या प्रेताचा सुद्धा आदर सन्मान केला पाहिजे, त्याची विटंबना करू नये हा मानवतावादी संदेश छत्रपती शिवाजी महाराज देतात. श्रीमंत कोकाटेंना अफजल खानाची कबर महाराष्ट्रात कशासाठी हवी आहे, कोणासाठी हवी आहे आणि का हवी आहे? मुळात महाराजांनी ती कबर बांधलेली नाही, महाराजांच्या हयातीत तसं काही घडलेलं नाहीये असे सुद्धा पुरावे आजच मी ते लोकांना दिले सुद्धा आहेत की त्यानंतर साधारण 200 वर्षापर्यंत तिथे कोणतीही कबर नसल्याचा सरकारी गॅझेटमध्ये उल्लेख आहे. एकंदरीतच अफजल खानाच्या कबरीभोवती वाढलेलं अतिक्रमण हटवण्याचं सर्वांनीच स्वागत केलंय. पण आता थेट अफजल खानाची कबरच हटवण्याचा इशारा देत राजकारण केलं जात आहे. त्यामुळे अफजल खानाच्या कबरीचा राजकीय वाद आणखी तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. प्रतापगडापाठोपाठ संग्राम दुर्गावरील अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे. पुण्यामधल्या चाकण जवळच्या संग्राम दुर्ग किल्ल्यावर अतिक्रमण करण्यात आलेलं होतं आणि अनधिकृत शेडच्या माध्यमातून दुर्गावरील जागा बळकावण्यात आलेली होती आणि प्रशासनानं अतिक्रमण हटवल्यानं हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा जपला जाणार आहे. संग्राम दुर्गावरील तब्बल 15 गुंठ्यांवर करण्यात आलेलं अतिक्रमण प्रशासनानं हटवलं.
संग्रामदुर्गाच्या दक्षिणेला असलेल्या मशिदी शेजारच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आलेलं होतं. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या वतीनं पुरातत्व विभागाकडे हे अतिक्रमण हटवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता. 2015 पासून पाठपुरावा सुरू होता. याआधी 3 वेळा राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमण हटवण्याची कारवाई टळली होती. किल्ल्यावरचं बांधकाम हटवण्यासाठी पुरातत्व विभागाकडून 4 वेळा नोटीसही देण्यात आली होती. तरीही बांधकाम हटवलं जात नव्हतं. मात्र यावेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या कबरी शेजारचं अतिक्रमण ज्या प्रकारे हटवण्यात आलं तोच पॅटर्न संग्रामदुर्गावरती वापरण्यात आला. जवळजवळ 15 वर्षाचा हा संघर्ष पुरातत्व प्रतिष्ठानने सातत्याने चालू ठेवला. जे अतिक्रमण आहे ते आज काढण्यात आलेलं आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून पुरातत्व विभागाला प्रतिष्ठानने पत्रव्यवहार करून त्यानंतर चाकण नगर परिषद आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून 15 गुंठ्यामध्ये असलेलं पत्रा शेड शौचालय हे अतिक्रमण काढले गेलेलं आहे. वास्तविक खरं पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक अवशेष आहेत. जुनी पुरातन विहीर आहे, ती विहीर देखील गाडली गेलेली आहे. त्याचं देखील पुनर्जीवनीकरण करण्याचं काम सुरू करावं. किल्ल्यावरती पत्रा शेड टाकण्यात आल्यानं किल्ल्याच्या वास्तूला बाधा पोहोचत होती. मात्र निवेदन देऊनही कारवाई होत नव्हती. अखेर धडक कारवाई झाल्यामुळे संग्रामदुर्गाला आधीची झळाळी प्राप्त झाली आहे. ती फाईल कशी तयार करायची ते फाईल पूर्ण झाली. खरं तर कालचं जी प्रतापगडची मोहीम होती त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी म्हटलं की सर्व ज्या काही कारवाई कराव्या लागतात लीगल त्या पूर्ण झाल्यानंतर काही कारवाई पूर्ण होतात. त्याच पद्धतीने चाकणच्या किल्ल्याची कारवाई लीगल सर्व प्रतिष्ठानने पार पाडली. चाकण नगर परिषद आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यामुळे संग्रामदुर्गावरील अतिक्रमण हटवण्यात यश आलं. राज्यातील गडकिल्ले इतिहासाची साक्ष देतात. प्रतापगड असो किंवा संग्रामदुर्ग असे सर्वच इतिहासाचे साक्षीदार जोपासणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, चाकण. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. पण या पदयात्रेच्या निमित्तानं महाविकास आघाडीनं शक्ती प्रदर्शन केलं. तसंच सत्तांतरानंतरही महाविकास आघाडीमध्ये एकी असल्याचं पाहायला मिळतंय. भारत जोडो आदित्य ठाकरे. भारत जोडो महाविकास आघाडीची एकजूट. भारत जोडोतून भाजपला आव्हान. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली आहे. त्यामुळे सत्तेतून पाय उतार झाल्यानंतरही महाविकास आघाडीची एकजूट कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप वगळता सर्व विरोधी पक्षांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. नाही, आपल्याला माहिती नसेल थोडा इतिहास. त्यावेळी इंदिराजी आणि वंदने आणि मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये यावेळेला एक सगळ्यात मोठं राजकीय नाट्य घडताना पाहायला मिळतं. ते म्हणजे गजानन कीर्तीकर यांचा शिंदे गटात झालेला पक्षप्रवेश. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची साथ आता गजानन कीर्तीकरही देताना दिसतील. तर यापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ त्यांनी सोडून उद्धव ठाकरेंना थेटपणे धक्का देत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये गजानन कीर्तीकरांनी हा पक्ष प्रवेश केलेला आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण शिवप्रतिमेस पुष्पहार घालून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी. त्यानंतर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेबांच्या प्रतिमेस सुद्धा पुष्पहार अर्पण करायचं आहे. श्री गजाभाऊ कीर्तीकर जी यांना विनंती, आपण आपले वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतील. बाळासाहेबांचा. त्यानंतर रामदास भाईंना विनंती, आपण या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. त्यानंतर विनंती करणार मान्यवरांना आपण बसून घ्यावं. प्रकाश शिवतर साहेब दीप प्रज्वलन करावं. या ठिकाणी मुख्यमंत्री, आदरणीय मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री
एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या समवेत श्री खासदार गजानन कीर्तिकरजी, शिवसेना नेते रामदास कदम साहेब, शिवसेना नेते विजय तिवतरे साहेब, सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब, आमचे उपनेते आमदार या ठिकाणी सदा सवणकर साहेब, विभाग संघटिका प्रियाताई गुरवजी आणि आमचे सर्व मान्यवर. खरोखरच हा एक आनंदाचा सोहळा आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी एक खूप मोठी आम्हाला साथ देत आहात, त्याबद्दल तुमचं सुद्धा सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तुमचं आल्याबरोबर पहिल्यांदा कौतुक केलं, ही तुमची पोचपावती आहे. खरोखरच सरवणकर साहेबांवर सुद्धा प्रेम करतात, खासदार राहुल शेवाळे साहेबांवर तुम्ही प्रेम करतात. या ठिकाणी आपल्या परंपरेनुसार आपण गणरायाचा आशीर्वाद घेतला, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. एवढीच गर्दी आहे, जी बाहेर सुद्धा तोबा गर्दी झालेली आहे. कोणी बाहेर असेल तर आपण राग मानून घेऊ नये, कारण की प्रथम येणारच आपण प्राधान्य दिलं. काही जण उभे आहेत, तिथे राहून आपण या ठिकाणी विनंती करणार साहेबांना आपण बसून घ्यावं. सन्माननीय आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनोज या कलाकारांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. साहेब, तुम्ही इथे आलात आणि आम्हा सर्वांना कलाकारांवरती आशीर्वाद तुमचे नेहमी आहेत आणि तुमच्याच आपल्या धर्मवीर चित्रपटातील एक गीत आणि त्या गीताचा मूळ गायक आपल्यासोबत आहे. भेटला विठ्ठल हे गीत आम्ही एकनाथजी साहेब तुमच्या समोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे स्वागत करतो. साहेब, भेटला विठ्ठल हे गीत तुमच्या समोर सादर करण्याची आमची इच्छा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या गाण्याचा मूळ गायक मनीष राजगिरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात आणि त्यांच्याच आवाजात हे गीत सादर झालंय. खास हे गीत साहेबांसाठी इथे सादर होत आहे. गुरु माझा गण गोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काही. तर गजानन कीर्तिकर हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांच्या गटामध्ये सामील होतानाची दृश्य आपण पाहिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंवर गंभीर आरोप केलेला आहे. महाविकास आघाडीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई गुंतवणूकदारांना भेटत नव्हते असा आरोप उदय सामंतांनी केलेला आहे. तर ठाण्यातल्या एका कार्यक्रमात उदय सामंतांनी हल्लाबोल केला. तर शिवसेना ठाकरे गटानं उदय सामंतांच्या आरोपाचा जोरदार समाचार घेतला. आधीचे उद्योगमंत्री कुठे जात नव्हते, सामंतांचा सुभाष देसाईंवर हल्लाबोल, मंत्रालय उद्योजकांकडे गेलं पाहिजे, महाविकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीका. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यातल्या एका कार्यक्रमात माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा समाचार घेतला. हे दोन्ही नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये उदय सामंत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते, तर सुभाष देसाई महाविकास आघाडीत उद्योग मंत्री होते. आधीच्या सरकारमध्ये सहकारी असलेले हे दोन्ही नेते आता वेगवेगळ्या भूमिकेत आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर उदय सामंत उद्योग मंत्री झाले आहेत, तर सुभाष देसाई विरोधी पक्षात गेलेत. उदय सामंत यांनी सुभाष देसाईंच्या कार्यशैलीचा एक प्रकारे पर्दाफाशच केलाय. कॅबिनेट सब कमिटी ही 18 महिने झाले. किती महिने झाले? 18 महिने. ते रेकॉर्डवर आहे. उद्योग मंत्र्यांना वेळ नव्हता, मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता, हे मला अजिबात काही माहित नाही. पण मला तरी असं सांगितले काही लोकांना वेळ मिळाला नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केलं पाहिजे, मात्र राजकारणाचा अतिरेक उद्योग जगताला घातक असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. उद्योग मंत्र्यांची उद्योजकांना सहजपणे भेट मिळावी हेही तितकंच महत्वाचं आहे. हा मुद्दा स्पष्ट करताना उद्योग मंत्र्यांनी गुवाहाटी वारीचा मिश्किलपणे उल्लेख केला. तुम्ही आमचं कौतुक केलं,
मग आता सांगा की आम्ही गुवाहाटीला गेलो होतो ते योग्य होतं की अयोग्य होतं? भेटणारे मंत्री तुम्हाला मिळावे यासाठी आम्हाला गुवाहाटीमध्ये जावं लागेल. राज्यात नवे उद्योग यावेत यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीनं उदय सामंत उद्योजकांच्या भेटी घेत आहेत. त्यातच त्यांनी तत्कालीन उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोरोना काळामध्ये अनिल परबांनी दापोल येथील रिसॉर्टवरती कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा संशय किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलेला आहे. आणि हा पैसा कुठून आलेला होता असा सवालही सोमय्या यांनी केला. तसंच येत्या 4 दिवसात दापोल येथील अनिल परबांच्या रिसॉर्टवर हातोडा पडणार असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. परबांच्या रिसॉर्टवर 6.25 कोटी खर्च. किरीट सोमय्यांचं सूचक वक्तव्य. 6.25 कोटी रुपये रोख खर्च करण्यात आले. रोख. रिसॉर्टच्या खर्चावर सोमय्यांचा सवाल. तर हा पैसा रोख मध्ये दिला कसा, कुठून दिला? माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. शुक्रवारी सोमय्या यांनी दापोली पोलिसांची भेट घेतली. तसंच रिसॉर्टचं बांधकाम, वीज बिल आणि नोंदणी संदर्भातील कागदपत्र दापोली पोलिसांना सादर केली. कुठल्या तरी इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे सांगण्यात आलं आहे की 6.25 कोटी रुपये रोख खर्च करण्यात आले. रोख. तर हा पैसा रोख मध्ये दिला कसा, कुठून दिला? पैसा वाजेचा होता की खरमाटेचा? अनिल परबांनी कोरोना काळात रिसॉर्टवर वारेमाप खर्च केल्याचा सोमय्या यांचा आरोप आहे. रिसॉर्टवर खर्च करण्यासाठी एवढा पैसा कुठून आला असा सवालही सोमय्या यांनी केलाय. अनिल परबांनी रिसॉर्टच्या व्यवहारात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केला. पेमेंट कसं झालं, कुठे झालं, केव्हा झालं, ही रिकामी जागा सोडली. ब्लँक एग्रीमेंट कधी रजिस्टर्डच होऊ शकत नाही. म्हणून पालकमंत्र्यांनी आपला सत्तेचा इतका प्रचंड दुरुपयोग केला आहे. येत्या 14 नोव्हेंबर नंतर साई रिसॉर्टच्या पाडकामाला सुरुवात होणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्यावेळी सोमय्या दापोलीत हजर राहणार आहेत. अनिल परबांनी नियमांचं उल्लंघन करून हा रिसॉर्ट बांधल्याचा सोमय्या यांचा आरोप असून त्यावर कारवाई करण्यात यावी अशी सोमय्या यांची मागणी आहे. आता यावर पोलीस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राजीव गांधी हत्या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी मोठा निकाल दिलेला आहे. तर न्यायालयानं सर्व 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले आणि यामध्ये नलिनी आणि RP रविचंद्रन यांचा समावेश आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका. 6ही दोषींना सोडण्याचे आदेश. सुप्रीम कोर्टानं दिले आदेश. नलिनी आणि रविचंद्रन यांनाही सोडण्याचे आदेश. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी मोठा निकाल दिला. न्यायालयानं सर्व 6 दोषींना सोडण्याचे आदेश दिले. यात नलिनी आणि RP रविचंद्रन यांचा समावेश आहे. त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व दोषींची सुटका करण्यात आली आहे. 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील दोषी पेरा रिवलनन सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनाही याच आदेशाचा दाखला देत कोर्टाकडून सुटकेची मागणी करण्यात आली होती. नलिनी आणि रविचंद्रन या दोघांनी 30 वर्षाहून अधिक काळ तुरुंगवास भोगलाय. सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलंय, राज्यपालांनी बराच काळ त्यावर कारवाई केली नाही, तर आम्ही त्यावर कारवाई करत आहोत. या प्रकरणात दोषी ठरलेल्या पेराविलनच्या सुटकेचा आदेश उर्वरित दोषींनाही लागू असेल. या वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वोच्च न्यायालयानं पेरा रिवलनच्या सुटकेचे आदेश दिले होते.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने 30 वर्षापेक्षा जास्त काळ झाल्याने आणि त्याचबरोबर त्यांची जेलमध्ये चांगली वर्तणूक असल्याकारणाने त्यांना आज त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे. ते 5 आरोपी आहेत आणि पूर्वी 1 आरोपी असे एकूण 6 आरोपीचे आज राजीव गांधी हत्या प्रकरणातील जे दोषी होते त्यांना आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुक्तता केलेली आहे. पेरारीवलन याची सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य असा वाद तामिळनाडूत सुरू झालाय. सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांना सल्ला दिलाय की राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. तेव्हापासून कलम 161 ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कलम 161 राज्यपालांच्या अधिकारांशी संबंधित आहे. कलम 161 अन्वये कैद्याला माफी देण्याचा राज्यपालांचा सार्वभौम अधिकार प्रत्यक्षात राज्य सरकार वापरतं. राज्य सरकारचा सल्ला राज्याच्या राज्यपालांना बंधनकारक आहे. गांधी कुटुंबातल्या सदस्यांचीच अप्रत्यक्ष अशी मंजुरी किंवा मान्यता आहे असं म्हणायला हरकत नाही, पण तरी देखील देशभावनेचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल द्यायला नको होता. या निकालात अनेक त्रुटी आहेत अशी भावना काँग्रेसच्या वतीनं व्यक्त करण्यात आलेली आहे. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये एका निवडणुकीच्या रॅली दरम्यान आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधींची हत्या झाली होती. या प्रकरणात पेरारीवलनसह 7 जण दोषी आढळले होते. पेरारीवलनला टाडा न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयानं दयेचा अर्ज निकाली काढण्यास विलंब झाल्याच्या कारणास्तव फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली होती. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुणेकर मांजर प्रेमींना आता महापालिकेकडून परवाना घ्यावा लागणार आहे. शहरामध्ये कुत्रे आणि घोडे पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो आणि त्याचप्रमाणे आता मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. पुणेकरांनो, तुम्ही मांजर पाळलं असेल अथवा मांजर पाळण्याचा तुमचा विचार असेल तर आता तुम्हाला महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे, कारण पुणे महापालिकेनं तसा आदेशच जारी केला. केंद्रीय ॲनिमल वेलफेअर बोर्डाच्या सूचनेनुसार मनपानं हा निर्णय घेतला. गाईडलाईन्सच्याच अनुषंगाने आपल्याला कुत्र्यांचे आणि मांजरींचं आपल्याला जे आपण पाळीव ज्यांचं आपण पालन करतो, ज्यांना पाळीव आपल्या घरामध्ये ठेवतो त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं, त्यांचं लसीकरण करून घ्यायचं आणि गाईडलाईन्सनुसार त्यांचं AWBIच्या ह्याच्यानुसार जे ॲनिमल बर्थ कंट्रोल आहे म्हणजे ते देखील आपण सुरू केलेलं आहे. महापालिकेत पाळीव मांजरांची नोंदणी करण्यासाठी 50 रुपये वार्षिक शुल्क भरावं लागणार आहे. सोबतच रहिवासी पुरावा, अँटी रेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजरांचा फोटो या प्रमाणपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. विशेष म्हणजे प्राण्यांच्या मालकाला दरवर्षी ही नोंदणी करणं आवश्यक आहे. महापालिकेनं पाळीव प्राण्यांच्या नोंदणीचा आदेश काढला खरा, मात्र पाळीव प्राण्यांसाठी महापालिकेकडून कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप आहे. अनेक वर्षापासून हॉस्पिटल केलेलं नाही, त्यांना ट्रीटमेंट देत नाही, अँटीबायोटिकच्या लसी वगैरे देत नाही, त्यांचं खानपान करत नाही आणि त्यांना पैसे वसूल करायला फक्त आता प्राणी मात्र सापडलेले आहेत. पुणे शहरात कुत्रा आणि मांजर पाळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरात 1 लाख पाळीव कुत्रे, मात्र त्यापैकी 5500 कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मांजर पाळण्याचं प्रमाण अधिक असतानाही नागरिकांनी महापालिकेकडून परवाना घेतला नाही. एकीकडे नागरिक पाळीव प्राण्यांची नोंदणी करण्याविषयी उत्सुक नाहीत, तर दुसरीकडे महापालिका पाळीव प्राण्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्याविषयी उदासीन आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.